माझं नाव विशाल. मी आणि माझा पूर्ण परिवार रस्त्याच्या ड्रेनेजसाठी खड्डे खोदायचो आणि त्या ठिकाणी अंडरग्राऊंड पाईपलाईन फिटिंगचे काम आम्ही करायचो. आमचे काम वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात असे, त्यामुळे आमचे स्वतःचे घरही नव्हते. एक एक तालुक्यात आम्हाला 6-6 महिने सुद्धा काम पूर्ण करायला लागायचे. सध्या आमचे काम संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड या तालुक्यात सुरू होते. आमचा एक कॉन्ट्रॅक्टर होता. तो बाहेर गावचा राहणारा होता, पण स्वभावाने निर्मळ आणि माणुसकी प्रधान माणूस होता. तो आमच्या एकाही माणसाचा पैसा न खाता त्याच्या संपूर्ण गरजा पूर्ण करत असे. म्हणून आमच्या ग्रुपमधील सर्व कामगारांना त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. आमच्या ग्रुपमध्ये एकूण 200 लोक होते, पण सिल्लोड तालुका मोठा असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला आणखीन 50 माणसांची गरज होती. म्हणून आज त्याने बाहेरून अजून कामगार आमच्या मदतीसाठी आणले होते. माझे वय 24 वर्ष आहे. अजूनही माझे लग्न झालेले नव्हते. मला एक लहान भाऊ आणि आई वडील आहेत. आम्ही सर्व सोबतच राहायचो आणि काम करायचो. आता संध्याकाळचे 7 वाजले होते. आईने चूल पेटून आमच्यासाठी भाकरी व चटणी केली होती. आम्ही जेवणाला बसणारच होतो, त्या क्षणी तेच बाहेरगावचे कामगार त्या ठिकाणी आले. आमच्या प्रत्येकाच्या झोपड्या या घरातील बायकांच्या जुन्या साड्यांनी बनवलेल्या होत्या. तेवढ्यात माझे लक्ष एका सडपातळ मुलाकडे आणि त्याच्या शेजारी उभे असलेले त्याच्या बायकोकडे गेले. ती बाई दिसायला सावळी होती, पण तिच्या शरीराच्या बनावटीमुळे तिचा चेहरा अगदी सुंदर दिसत होता. त्यांच्याकडे पाहून त्याचे आता लग्न झालेले वाटत होते, कारण त्यांचे एकही मुलबाळ नव्हते. मग ती बाई मला म्हणाली, "भाईसाहेब, आपल्या बाजूची जागा खाली आहे ना?" मग मी तिला म्हणालो, "हा, खाली आहे. पण काय करायचं आहे तुम्हाला?" तेव्हा ती बाई म्हणाली, "आम्हालाही एक झोपडी तयार करायची आहे, कारण पूर्ण जागा फिरून आली. मला कोणतीही जागा मिळाली नाही." तेव्हा मी त्या बाईला म्हणालो, "काही हरकत नाही. तुम्ही इथे खोपडी बनवू शकता. आम्हाला झोपडी तयार करायला मोजून 15 मिनिटे लागायची. एक जुनी साडी काढायची, बांबूचे प्लस निशाण करून बांबू ठोकायचे आणि ती साडी त्यावर टाकून जमिनीत खुंटी ठोकून साडी टाईट करायची." त्या माणसाने आपली झोपडी तयार केली आणि तेव्हाच मी त्या माणसाला म्हणालो, "भाईसाहेब, आपणही जेवून घ्या." तेव्हा तो माणूस मला म्हणाला, "आम्ही एका जागी काम संपवून आलो. प्रथम आंघोळ करतो, त्यानंतर माझी बायको जेवण बनवेल, मग मी जेवेन." आमच्यात असं काही स्टायलिश जेवण बनवत नसे. जेवणात कंपल्सरी चटणी आणि भाकरीच असे. आम्हाला एका दिवसाची मजुरी 100 रुपये मिळायची, त्यामुळे पैशांची काही कमी आमच्याकडे नव्हती. आम्ही हसत खेळत आमचे आयुष्य जगायचो. रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही सर्व झोपडीतच झोपलो आणि शेजारची बाई व तिचा नवरा आता अंघोळ करून तेही जेवणाला बसले होते. पण त्या बाईबद्दल मला काहीच आकर्षण नव्हते, कारण आम्ही दिवसभर एवढे काम करून दमायचो की एकमेकांबद्दल विचार करायलाही आम्हाला वेळ मिळत नव्हता. पण त्या बाईचे आकर्षण मला त्याच रात्री एवढे वाटायला लागले की ते मी शब्दातही सांगू शकत नाही. कारण रात्रीचे 11:30 वाजले होते आणि मी लघवी करण्यासाठी उठलो होतो. तेव्हाच माझे लक्ष माझ्या झोपडीत लावलेल्या साडीच्या फटीतून शेजारच्या झोपडीत गेले. ती बाई आपल्या नवऱ्याला बराच वेळ उठवत होती. तिचा नवरा गाढ झोपेत होता. तो उठायचं नावच घेत नव्हता. मग मी माझ्या झोपडीत जागेवर झोपून पूर्ण लक्ष त्या बाईकडे देऊ लागलो. बराच वेळ ती आपल्या नवऱ्याला उठवायचा प्रयत्न करत होती. त्यानंतर तिने हातात मोबाईल घेतला आणि तिने असं काही पाहिलं. मग ती एका हातात मोबाईल धरून दुसऱ्या हाताने आपल्या अंगावर वेगवेगळ्या प्रकारचे हात फिरू लागली. ते पाहून मला आश्चर्यच वाटले की ही बाई असं का करत असेल. काही वेळ तिचा तो कार्यक्रम चालल्यानंतर तीही शांत झाली आणि मोबाईलचा डिस्प्ले बंद करून ती झोपली. मग थोडा वेळ मीही विचार करून माझे डोळे केव्हा लागले ते मलाही कळले नाही. सकाळी आम्हाला लवकरच कामावर जावे लागायचे, म्हणून आम्ही लवकर उठायचो. आमच्या ठिकाणी बाथरूमची सोय नसे. आम्ही उघड्यावरच आंघोळ करायचो आणि बाकी कामासाठी डब्बा भरून बाहेर जायचो. मग जेव्हा मी सकाळी 6 वाजता
अंघोळ करून माझ्या झोपडीत आलो तेव्हा ती बाई तिच्या झोपडीसमोरच बादलीत पाणी टाकत होती. तिला वाटले आपल्या आजूबाजूला कोणीही नाही, म्हणून अंधाराचा फायदा घेऊन ती लवकर आंघोळीला बसली. पण हळूहळू जेव्हा तिने आपले कपडे काढायला सुरुवात केली तेव्हा तिच्या समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो. कारण मी माझ्या आयुष्यात अजूनही असं दृश्य कोणाचं पाहिलं नव्हतं. मग त्या क्षणी तिने आपले अंग कोरडे करून पटक्यात साडीही घातली आणि परत आपल्या झोपडीत येऊन स्वयंपाकाच्या तयारीला लागली. आमचे ठेकेदार सकाळी 8 वाजता येऊन त्या ठिकाणी पोहोचायचे. मग आम्हाला सर्वांना गोळा करून तो वेगवेगळ्या ठिकाणी पाठवू लागला. पण माझे नशीब सुद्धा आज माझ्या सोबतच होते. आज आम्ही ज्या ठिकाणी कामाला जाणार होतो त्याच ठिकाणी ते दोघे नवरा बायको सुद्धा आमच्या सोबतच राहणार होते. आईने जेवणासाठी भाकरीचा डबा बांधला आणि आम्ही कामाला निघालो. कामाला जाताना ती बाई आईसोबत होती. तेव्हा आई तिला म्हणाली, तुम्ही कुठून आलात? तेव्हा ती बाई आईला म्हणाली, मी तर इथेच संभाजीनगरमध्ये होते. तिथले काम संपले म्हणून आमच्या ठेकेदारांनी तुमच्या ठेकेदाराकडे आम्हाला पाठवले. तेव्हा आई त्या बाईला सांगू लागली, माझ्या म्हणण्याचा अर्थ तुमचे गाव कोणते आहे? एवढ्या दूरवरून तुम्ही इथे का आलात? तेव्हा ती बाई सांगू लागली, मी उत्तर प्रदेशचे राहणारे आहे. इथे शेतमजुरीसाठी आले होते. आमच्या गावी आम्हाला फार कमी पैसे मिळतात, म्हणून एवढ्या दूरवरून पोटन पालनासाठी इथे यावे लागते. मग आई त्या बाईला म्हणाली, हा तुमचा नवरा आहे का? मग त्या बाईने आईला सांगितले, हो, हे माझे नवरे आहेत. काय झालं? मग आई म्हणाली, किती अशक्त झालेत, काही खातात पितात का? चांगलं खाऊ घाल त्यांना. मग ती बाई आईला सांगू लागली, आत्ता इथे आलोय म्हणून कामावर येतायत, नाहीतर दिवसभर माझ्या मेहनतीची कमाई तोडून खायचा. दिवसभर नशेत फिरायचा. मी जिथे कामाला जायचे माझ्या मागोमाग यायचा, वेळोवेळी माझ्याजवळ फिरून पैसे मागायचा. मग आई तिला म्हणाली, याला काही आजार तर नाही ना? चालतो अगदी असा की आत्ता पडेल. तेव्हा ती बाई आईला म्हणाली, याच्या दोन्ही किडन्या दारूमुळे बर्बाद झाल्या आहेत. हे फक्त बाहेरून माणूस वाटतात पण आतून पोकळ आहे. मग आम्ही आमच्या कामावर पोहोचलो. कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला एक गल्ली दिली. त्यात पाईपलाईनसाठी खड्डे खोदायला आम्हाला सांगितले. एका बाजूने मी खोदत होतो आणि माझ्या समोरच्या बाजूने ती सुंदर बाई खोदत होती. 10-15 मिनिटांनंतर जशी मी कुदळ चालवायला सुरुवात केली तेव्हा माझे लक्ष त्या बाईने आपल्या कमरेत नेसलेल्या साडीच्या पटीतून त्या बाईच्या समोरच्या दृश्याकडे गेले. ते असे दिसत होते की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. कारण त्या बाईने आपल्या अंतरंगात काहीही घातले नव्हते आणि ते कापसासारखे वाटणारे अवयव इतके स्पष्ट दिसत होते की ते पाहून माझी काम करण्याची इच्छाच होत नव्हती. वारंवार त्याच ठिकाणी माझे लक्ष जाऊ लागलं होतं. मग एकदम त्या बाईची आणि माझी नजरानजर झाली आणि मग ती मला म्हणाली, भाईसाहेब कामात लक्ष द्या, इकडे तिकडे पाहू नका. मग मी त्या बाईला म्हणालो, मीही माझ्या कामात लक्ष देतोय. तुम्हीही अशा गोष्टी मला दाखवू नका की ज्यामुळे माझं कामात लक्ष बसणार नाही. मग ती बाई म्हणाली, तुम्ही यापूर्वी अशी गोष्ट पाहिली नाही का? का बरं राहतं का? तेव्हा मी त्या बाईला म्हणालो, जर मी त्या गोष्टीला जवळून पाहिलं असतं तर तुमच्याकडे कधी पाहिलंच नसतं. पण माझं अजूनही लग्न झालेलं नाही. ते जाणून घ्यायचं होतं की ते तिथे हात लावल्यानंतर कसं वाटतं. तेव्हा ती बाई मला म्हणाली, तिथे हात लावल्यानंतर माणसाला कसलंच कष्ट सहन करावे लागत नाही. तो थेट एका वेगळ्या प्रेमळ दुनियेत पोहोचतो. जर तुम्हाला अशा दुनियेचा सफर करायचा असेल तर तुला आधी लग्न करावं लागेल. मग मी त्या बाईला म्हणालो, आपण त्या दुनियेची सफर लग्नाशिवाय करू शकत नाही का? मग ती बाई मला म्हणाली, असं काही बंधन नाही की लग्न करावंच लागेल, पण लग्न केल्यानंतर आपण आपल्या बाजूने सुरक्षित होतो. लग्नाशिवाय त्या दुनियेचं सफर करणं पाप मानलं जातं. अशा अनेक पुरुषांना मी त्या दुनियेत प्रवास करताना थकलेलं पाहिलं आहे. ज्यांना ही दुनिया दाखवते त्यांना रात्रभर तडपतानाही पाहिलं आहे. कोणी मोबाईल चालून आपलं काम करतं तर कोणी दुसऱ्याच्या स्पर्शाची वाट पाहतं.
तेव्हा त्या बाईला वाटले की रात्री मोबाईल पाहताना मी काय करत होते ते याने पाहिलं तर नाही ना. तिला शंका होती, म्हणून मी तिला असे टोमणे मारत होतो. मग ती बाई मला म्हणाली, जर तुला लग्नाआधी माझ्या दुनियेची सफर करायची असेल तर मला नक्की सांग. मी तुला माझी दुनिया वरपासून खालपर्यंत पूर्ण दाखवेन. मग मी त्या बाईला म्हणालो, आम्ही जिथे राहतो तिथे खूप गर्दी असते. आपण एकांतात भेटून त्याचा फायदा घ्यायला हवा, जेणेकरून तुलाही आनंद मिळेल आणि मलाही मजा येईल. मग संध्याकाळी काम झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी परतलो. पावसाने मी ओला चिंब झालो होतो, म्हणून मी बादली घेऊन अंघोळीसाठी बाहेर बसलो. ती सुंदर बाई मला अजूनही तिच्या झोपडीतून लांबूनच निहाळत होती. ती वारंवार माझ्याकडे एकटक नजरेने पाहत होती. अंघोळ करताना मीही तिच्याकडे पाहू लागलो होतो. पुरुष दिवसाच्या उजेडात अंघोळ करायचे आणि बायका अंधार पडल्यावर अंघोळ करायच्या. आता संध्याकाळचे 7 वाजले होते. तेव्हा ती बाई थंड पाण्याची बाटली भरून तिच्या झोपडीसमोर अंघोळीला बसली. झोपडीतूनच मी तिला पाहत होतो आणि बाहेर आई भाकरी टाकत होती. आता यावेळी तिच्या पाठीमागचा भाग माझ्याकडे होता. तिची पाठ अतिशय सुंदर दिसत होती. ती आपल्या अंगावर वेगवेगळ्या ठिकाणी साबण लावत होती आणि ते दृश्य पाहून माझ्या मनात एक वेगळी जागा तिच्याबद्दल निर्माण होत होती. काही वेळाने ती अंघोळ करून तिच्या झोपडीत आली. माझ्या झोपडीत लावलेल्या साडीतून तिच्या झोपडीत मोबाईलच्या प्रकाशात ती काय करत आहे ते स्पष्ट दिसत होतं. तिने दोरीवर टांगलेली तिची दुसरी साडी काढली आणि ती घालू लागली. यावेळी तिच्या शरीराचा पुढचा भाग माझ्या झोपडीच्या दिशेने होता. हळूहळू मला तिच्या समोरचे दृश्य अगदी स्पष्ट दिसू लागले. तेव्हा माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की आत्ताच या क्षणी जाऊन मिठीत घेऊन सामावून घ्यावी. पण अजून वेळ आलेली नव्हती. योग्य वेळीच योग्य कार्यक्रम करावा हीच माझी इच्छा होती. मग आईने मला जेवणासाठी आवाज दिला. आज आईने सोयाबीन मसाल्याची भाजी आणि भाकरी केली होती. चांगलं पोट भरून जेवण झालं. सकाळपासून दमलेले असल्यामुळे जेवण झाल्याचं सगळ्यांना झोपा लागल्या. शेजारची बाई आणि तिचा नवरा देखील जेवण करून आराम करत होते. आता रात्रीचे 12 वाजले होते. मी परत बाथरूमला जाण्यासाठी उठलो. जेव्हा मी झोपडीच्या बाहेर आलो तेव्हा मी पाहिलं ती सुंदर बाई ज्या दगडावर बसून आंघोळ करायची त्याच दगडावर बसून मोबाईल पाहत बसली होती. मग मी माझे काम झाल्यानंतर त्या बाईजवळ येऊन उभा राहिलो आणि तिला विचारू लागलो, तुला झोप येत नाहीये का? तेव्हा ती बाई मला म्हणाली, बाहेरून झोप खूप येते, अंगालाही आग लागली, पण आतली आत्मा झोपू देत नाही. मग मी त्या बाईला विचारलं, तुझ्या आत्म्याला असं काय हवंय ज्यामुळे तुला झोप येईल? तेव्हा ती बाई मला म्हणाली, त्याला शांतीचा मंत्र हवा आणि तो मंत्र फक्त पुरुष देऊ शकतो. आता मी त्या बाईच्या शेजारी एक दगड टाकून त्यावर बसलो आणि तिला विचारू लागलो, तू इतकी परेशान का राहतेस? तेव्हा ती बाई मला सांगू लागली, मला काही परेशानी नाही. मी काम करून थकते, पण मला दुसरीच अडचण आहे. माझी अडचण फक्त माझा नवरा आहे. जेव्हापासून त्यांना दारूचं व्यसन लागलं तेव्हापासून त्यांच्या दोन्ही किडन्या काही महिन्यातच बिघडल्या. तेव्हापासून मी त्यांच्या प्रेमासाठी तरसते आहे. मानते, दिवसभर काम करून मी थकते, म्हणून मला चांगली झोप येईल. शरीर थकलेलं असतं पण मन कधीही थकत नाही. जर माणसाचं मन खुश झालं तर त्याला सगळं चांगलं वाटतं. मग माझ्याच बरोबर सगळं वाईट का होतं? आता 8 महिने झाले. मला माझ्या नवऱ्याचं अजून ते सुख त्यानं दिलेलं नाही जे प्रत्येक नवरा आपल्या बायकोला देतो. माझ्या मनात काय चाललंय ते मलाच माहीत आहे. रात्रभर असंच जागत राहते. कामासाठी गावं बदलतात, पण मला माझ्या मनासारखं सुख कधीच मिळत नाही. तिचं दुःख फार त्रासदायक होतं. मग मी तिला तिचं नाव विचारलं. तेव्हा तिने तिचं नाव मला सुनंदा सांगितलं आणि तेव्हाच देवाने जोरात पाऊस पडायला सुरुवात केली. सगळे इकडे तिकडे पळू लागले कारण सगळ्यांच्या झोपड्या ओल्या झाल्या होत्या. मग मी सुनंदाचा हात पकडून तिला शेजारच्या गाईच्या कोठ्यात घेऊन गेलो. त्या ठिकाणी कोणीही नव्हते. फक्त आम्ही दोघंच त्या ठिकाणी आलो होतो. मी आणि सुनंदा ओले झालो होतो.
तिची पूर्ण साडी तिच्या अंगाला चिटकली होती. त्यात तिची सुंदरता अधिकच सुंदर दिसत होती. आता बाहेर वाराही जोरात सुरू झाला होता, त्यामुळे सुनंदाला थंडी वाजू लागली. मी लगेच माझ्या अंगावरचे टी शर्ट काढून तिला घालायला दिले. तेव्हाच अचानक तिने माझा हात तिच्या हातात घेऊन तो घट्ट दाबला आणि तिची मान अचानक माझ्या खांद्यावर आली. मग मी एक नजर सुनंदाकडे टाकली. ती थंडीमुळे कुडकुडत होती. मग तिने मला घट्ट मिठीत घेतले. मीही तिला साथ देऊ लागलो होतो. हळूहळू तिने ओठ ओठांपर्यंत आणून ठेवले. तिच्या श्वासांचा वेगही वाढला. ते गरम श्वास माझ्या गालांना स्पर्श होऊ लागले होते. आता माझ्याने नियंत्रण करणे शक्य नव्हते. मग मी लगेच ओठ ओठांवर ठेवले. तब्बल अर्ध्या तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखत राहिलो. जोपर्यंत सुनंदाला चांगली शांतता मिळत नाही, तोपर्यंत ती माझ्यापासून दूर झाली नाही. मग आम्ही दोघांनी आमचे काढून बाजूला ठेवायला सुरुवात केली आणि मी सुनंदाशी भरभरून प्रेम करू लागलो. जे प्रेम ती 8 वर्षापासून तिच्या नवऱ्यामध्ये शोधत होती, आज ते तिला मी दिले होते. तेव्हा मला सुनंदा म्हणाली, केव्हाही प्रेमाचा आनंद पुढच्यापेक्षा मागून जास्त येतो. म्हणून विशाल, लक्षात ठेव, केव्हाही माझ्यासमोर भरभरून प्रेम करशील तेव्हा असंच करायचं. मी आणि सुनंदा त्या ठिकाणी सकाळी 4 वाजेपर्यंत तशाच अवस्थेत होतो. आता आमचे रोजचे नित्यनियम झाले होते. जेव्हा आपण सकाळी कामावरून आम्ही संध्याकाळी परत यायचो, तेव्हा जेवण झाल्यानंतर मी बाहेर बसून टाइमपास करायचो. घरचे झोपडीत झोपल्यानंतर सुनंदासोबत मी भरभरून प्रेम करायचो. आता सुनंदाने तिचा जुना कॉन्ट्रॅक्टर सोडून ती आमच्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम करू लागली होती. माझे सुनंदावर प्रेम होते याची कानोकानही माझ्या आईवडिलांना खबर झाली नव्हती. आता सुनंदा तिच्या नवऱ्यापेक्षा माझ्याजवळ जास्त राहू लागली होती. अशा प्रकारे पहिल्या रात्री जेव्हा सुनंदाला मी साडीच्या फटीतून ते करताना पाहिलं, ती आज माझ्या प्रेमात वेडी होती आणि मी तिच्या प्रेमात वेडा होतो. असे दिवस सरकत होते. विशाल आणि सुनंदा यांचे प्रेम दिवसेंदिवस वाढतच होते. पण असे प्रेम लपून ठेवणे ही एक कला होती. विशालची आई जिजाऊ फार हुशार होती. तिला सगळं लक्षात येत होतं. तिचा मुलगा आता आधीसारखा नव्हता. त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली होती. तो आधीपेक्षा जास्त प्रसन्न राहू लागला होता. एके दिवशी जिजाऊने विशालला बाजूला नेऊन विचारलं, विशाल, तू सांग मला, तुझं काही चाललंय का? तो आधीसारखा नाही राहिला. विशाल गडबडला. काय आई, मी तर तसंच आहे. जिजाऊने त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. मी तुला ओळखते बाळा, तुझ्या डोळ्यात प्रेम आहे. सांग, कोणाशी तुझं प्रेम आहे? विशालने मान खाली घातली. त्याला खोटं बोलवे ना. आई, मी सुनंदाशी प्रेम करतो. जिजाऊ थोडा वेळ शांत राहिली. तिला हे ऐकून धक्काच बसला. सुनंदा तर परकी बाई होती. तीही परकीय होती आणि तिचा नवराही होता. पण जिजाऊने आपल्या मुलाच्या डोळ्यातील प्रेम पाहिले. ती म्हणाली, पण विशाल तिचा नवरा आहे, हे बरोबर नाही. विशालने आईला सांगितले, आई, तो तिचा नवरा नसून एक बोजा आहे. तो तिच्याशी अगदी वाईट वागतो. दारूच्या नशेत तिला त्रास देतो. तिला सुख द्यायला तो असमर्थ आहे. मी तिला प्रेम देतो, तिला आधार देतो. जिजाऊच्या मनात विचारांची गर्दी झाली. ती स्वतःही एक स्त्री होती. तिला सुनंदाच्या वेदना समजत होत्या. पण समाजाला काय वाटेल, लोक काय म्हणतील, हे प्रश्न तिला सतावू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जाताना जिजाऊने सुनंदाशी गप्पा मारायला सुरुवात केली. सुनंदा, तुझं लग्न कधी झालं? सुनंदा हसत म्हणाली, माझं लग्न झालंय तब्बल 8 वर्षापूर्वी. 8 वर्ष? मग मुलबाळ? जिजाऊने विचारले. सुनंदाच्या डोळ्यात पाणी आलं. नाही आई, मला मूल नाही. माझ्या नवऱ्याला दारूचं व्यसन आहे. तो माझ्याकडे तशी नजरही करत नाही. मी 8 वर्षापासून एका दगडाशी नवऱ्याशी जगते आहे. जिजाऊच्या मनाला धक्का बसला. तिने सुनंदाचा हात हातात घेतला. बाई, तुझ्यावर खूप मोठं संकट आलंय. पण तू इतकी सुंदर आहेस, तुझ्याकडे बघणारे पुरुष असतीलच. सुनंदाने डोळे पुसले. आई, मला एकच हवंय, प्रेम. माझ्या नवऱ्याने दारू पिऊन आपली किडनी बर्बाद केली.
आता तो फक्त माणसाच्या शरीरातला भूत आहे. मी किती दिवस असं जगू? माझं मन विचारतं. मी पण स्त्री आहे, मलाही प्रेमाची गरज आहे. जिजाऊने सुनंदाच्या डोळ्यात पाहिलं. तिला समजलं तिचा मुलगा या बाईवर प्रेम का करतो. सुनंदा फक्त शारीरिक सुख शोधत नव्हती, तर ती मनाचं सुख शोधत होती, एक आधार शोधत होती. त्या रात्री जिजाऊने विशालच्या वडिलांशी, भीमरावांशी गप्पा मारल्या. भीमा, आपला विशाल सुनंदाशी प्रेम करतोय. भीमरावांना हे ऐकून राग आला. काय? ती बाई नवऱ्याची आहे. आपला मुलगा चुकीच्या मार्गावर गेलाय. मी आजच त्याला सांगतो. जिजाऊने त्यांना शांत केले. थांबा, आधी सुनंदाची परिस्थिती समजून घ्या. तिचा नवरा तिला नवरा नसून एक भिंत आहे. तो तिच्याशी अमानुष वागतो. 8 वर्षांपासून ती अडकली. विशाल तिला प्रेम देतोय, आधार देतोय, हे चुकीचं आहे का? भीमराव थोडा वेळ शांत राहिले. पण समाज काय म्हणेल? समाज नेहमी बोलतो, पण आपल्या मुलाच्या सुखासाठी, त्या बाईच्या सुखासाठी आपण काय करू शकतो हे महत्त्वाचं आहे. जिजाऊ खंबीरपणे म्हणाली. त्या रात्री भीमराव आणि जिजाऊ यांनी विशालला बोलावले. विशाल, तू सुनंदाशी लग्न करशील का? भीमरावांनी विचारले. विशालने आश्चर्याने वडिलांकडे पाहिले. पण तिचा नवरा? त्याची व्यवस्था मी पाहीन. आपल्या ठेकेदाराशी बोलतो. तो माणूस आहे तसा. त्याला पैसे देऊन समजावून सोडू शकतो. पण तू सुनंदाशी लग्न करशील का? भीमरावांनी पुन्हा विचारले. विशालच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. हो वडील, मी तिच्याशी लग्न करेन. दुसऱ्या दिवशी भीमराव ठेकेदाराकडे गेले. ठेकेदार एक चांगला माणूस होता. त्याने सगळं ऐकून घेतलं. भीमराव, तुम्ही काळजी करू नका. सुनंदाचा नवरा हा फक्त नावाचा आहे. मी त्याला समजावून सांगतो आणि हे काम पूर्ण झाल्यावर आपण पुढच्या ठिकाणी जाताना विशाल आणि सुनंदाचं लग्न लावून देऊ. ठेकेदारानं सुनंदाच्या नवऱ्याला बोलावले. त्याचं नाव रामसिंग होतं. रामसिंग दारूच्या नशेत लोळत होता. ठेकेदाराने त्याला सरळ सांगितले, रामसिंग, तू तुझ्या बायकोला सोडून दे. तू तिला सुख देऊ शकत नाहीस. तुझी किडनी बर्बाद झाली. तू फक्त तिच्यासाठी ओढ आहेस. मी तुला 10,000 रुपये देतो. हे ऐकून तुझ्या गावी जा. तिथे राहून आयुष्य जग. रामसिंगने पैसे पाहिले. त्याला दारूसाठी पैशांची गरज होती. त्याने लगेच होकार दिला. ठीक आहे साहेब, मी जातो, पण मला आणखीन 5,000 रुपये द्या. ठेकेदाराने 5,000 अधिक दिले. रामसिंग पैसे घेऊन तिथून निघून गेला. त्याने सुनंदाकडे मागे वळूनही पाहिलं नाही. सुनंदाला ही बातमी कळली तेव्हा ती रडू लागली. पण ते रडणं दुःखाचं नव्हतं, तर सुटकेचं होतं. 8 वर्षाच्या कारावासातून ती मुक्त झाली होती. जिजाऊने सुनंदाला आपल्या झोपडीत नेलं. बाई, आतापासून तू आमचीच, माझी सून, मी तुझी आई. सुनंदाने जिजाऊच्या पाया पडत आशीर्वाद घेतला. त्या रात्री विशाल आणि सुनंदा पहिल्या खऱ्या अर्थाने एकत्र आले. कोणतीही लपवाछपवी नव्हती, कोणतीही भीती नव्हती, फक्त प्रेम होतं. त्या रात्री विशालने सुनंदाला जपले. तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले. तिला खऱ्या प्रेमाची जाणीव करून दिली. सुनंदा म्हणाली, विशाल, तुझ्याकडे मला पुन्हा जगायला आलं. तुझ्यामुळे. मी 8 वर्षे मेलेली होते. तू मला पुन्हा जिवंत केलंस. विशालने तिला छातीशी कवटाळले. सुनंदा, आता आपण दोघं एक आहोत, कायमचे. सिल्लोडचं काम संपलं. आता पुढच्या तालुक्यात जाण्याची वेळ आली. ठेकेदारानं विशाल आणि सुनंदाचं साधं पण मनापासून लग्न लावून दिलं. संपूर्ण ग्रुपमधील 250 कामगारांनी या लग्नाचा आनंद साजरा केला. भीमराव आणि जिजाऊ यांनी सुनंदाला आशीर्वाद दिले. तिच्या अंगात नवीन साडी नेसवली. विशालने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. त्या रात्री विशाल आणि सुनंदा पहिल्यांदा नवरा बायको म्हणून एकत्र आले. पूर्वीची भेट ही चोरून लपून होती, पण आज हे सगळं खुलं होतं. सुनंदाच्या अंगात नवीन साडी होती. तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. विशालने तिच्या कपाळावर सिंदूर लावला. तिने लाजत डोळे खाली घातले. विशालने तिची हनुवटी हातात घेतली. सुनंदा, आता तू कायमची माझी आहेस. सुनंदाच्या डोळ्यात प्रेम होतं, विश्वास होता. ती म्हणाली, विशाल, आजपासून मी फक्त तुझीच, माझ्या शरीराची, माझ्या मनाची, माझ्या आत्म्याची मालकीण आता फक्त तू आहेस. त्या रात्री त्यांचं प्रेम पूर्ण झालं. विशालने सुनंदाला शारीरिक सुख दिलंच, पण त्यासोबत तिला मानसिक शांतीही दिली. सुनंदाला पहिल्यांदा वाटलं की ती एक स्त्री आहे,
तिचेही अधिकार आहेत, तिचंही स्वप्न आहे. सकाळी उठताना सुनंदाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. जिजाऊने तिला पाहिलं आणि तिच्या मनातलं समाधान ओळखलं. ती म्हणाली, सुनंदा, आता तू आमच्या कुटुंबाचा भाग आहेस. काळजी करू नकोस, आपण सगळे मिळून जगू. पुढच्या तालुक्यात काम सुरू झालं. विशाल आणि सुगंधा दोघं एकत्र काम करू लागले. आता सुनंदाच्या नवऱ्याचं नाव विशाल होतं. तिचा आधार विशाल होता. दिवसा ते एकत्र काम करायचे, रात्री एकत्र प्रेम करायचे. आता सुनंदा फक्त विशालसाठी नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी झिजू लागली. ती जिजाऊला आई म्हणू लागली, भीमरावांना बाबा म्हणू लागली. विशालचा लहान भाऊ रुपेश तिच्यावर खूप प्रेम करू लागला. अशा प्रकारे हे कुटुंब आनंदाने राहू लागले. पण आयुष्यात नेहमी आनंदाचे दिवस येतात असं नाही. आता पुढे येणाऱ्या काळात विशाल आणि सुनंदा यांच्यासमोर नवीन आव्हानं उभी राहणार होती. त्यांना समजायला सामोरं जायचं होतं. त्यांच्या प्रेमाची व्याख्या समजायला समजून सांगायची होती. पण त्या दोघांच्या प्रेमात ताकद होती, विश्वास होता. काही महिन्यानंतर सुनंदाला गर्भधारणा झाली. ही बातमी ऐकून विशालच्या आनंदाला पारावार उरला नाही. जिजाऊच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, आता मी आजी होणार. भीमरावही खूप खुश झाले. त्यांनी ठेकेदाराकडे सुट्टी मागितली आणि सुनंदाला आराम करायला सांगितले. पण सुनंदाला म्हणाली, नको आई, मी काम करेन. मला अशक्तपणा नाही आहे. मी मेहनत केली आहे, आता करेन. पण विशालने तिला समजावले, सुनंदा, आता तू फक्त दोघांसाठी नाही तर तिघांसाठी विचार कर. बाळाचंही लक्षात ठेव. तू आराम कर. सुनंदाने विशालचं ऐकलं. ती आता घरची कामे करू लागली. जिजाऊला मदत करू लागली. एके दिवशी संध्याकाळी विशाल कामावरून परत आला. तेव्हा त्याने पाहिलं, सुनंदा गोतवाळ्यात बसून गाणं म्हणत होती. तिच्या गर्भातलं बाळ हालचाल करत होतं. तो दृश्य पाहून विशालच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला वाटलं, हीच तर खरी सुंदरता आहे. हेच तर खरं प्रेम आहे. एका स्त्रीला तिचा नवरा, तिचं बाळ, तिचं कुटुंब मिळालं. किती सुंदर दिसते. विशालने सुनंदाच्या गर्भावर हात ठेवला. बाळाचे पाय मारला. विशाल हसला. सुनंदा, हे बाळ खूप खोडकर असेल तुझ्यासारखं. सुनंदा हसली. नाही, तुझ्यासारखं प्रेमळ असेल. त्या रात्री विशाल आणि सुनंदा एकमेकांच्या मिठीत होते. विशाल सुनंदाच्या केसावरून हात फिरवत होता. सुनंदा त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपली होती. विशालला वाटलं, हीच खरी शांती आहे. हेच खरं प्रेम आहे. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब